नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. 2025च्या जुलै महिन्यामध्ये नाफासाठी आम्ही सगळेजण अमेरिकेला चाललो आहोत. यासाठी आम्हाला महाराष्ट्र टाइम्सनी इथे आमंत्रित केलं ऑफिसमध्ये. याबद्दल मनापासून आभार. खूप आनंद वाटतो आहे, कारण अशी ॲक्टिव्हिटी मराठी सिनेमासाठी फार कमी वेळेला होते. मराठी सिनेमे बनतच चाललेत, आम्ही झगडतोच आहोत थिएट्रिकल रिलीज मिळावा, जास्तीत जास्त प्रेक्षकांनी मराठी सिनेमा बघावा यासाठी. पण अशा विवंचनेत असताना, आपला प्रयत्न चालू असताना अमेरिकेतल्या आपल्या प्रेक्षकांनी असं ठरवावं की तुम्ही आमच्याकडे या, तुमचे सिनेमे आम्हाला दाखवा आणि आपण त्याच्यावर चर्चा करूया. ही भावनाच इतकी सुखावह आहे. मी यासाठी नाफाचे सर्वेसर्वा अभिजित घोलप यांचे मनापासून आभार मानते. अभिजितनी आणि त्याच्या टीमनी नाफाचं संपूर्ण संयोजन केलेलं आहे. नाफाचं यंदाचं दुसरं वर्ष आहे आणि यंदा अनेक ॲक्टिव्हिटीज होणार आहेत. आम्हाला तिथल्या प्रेक्षकांना भेटायला मिळणार आहे. त्याचबरोबरीनं काही वर्कशॉप्स आहेत, आम्हाला मास्टर क्लास घ्यायला मिळणार आहे. याचा महत्त्वाचा फायदा असा वाटतो की इंग्लिश सिनेमे जगभर पाहिले जातात, पण मराठी सिनेमा हा रिजनल सिनेमा म्हणून बघितला जातो आणि त्यातही फक्त महाराष्ट्रातले मराठी येणारे प्रेक्षकच तिकडे फिरकतात असा आपला गोड गैरसमज असताना आम्हाला सातासमुद्र पलीकडे अमेरिकेतल्या मराठी प्रेक्षकांना भेटण्याची संधी मिळणार आहे. आणि या प्रेक्षकांमधले काही जणं उद्याचे फिल्ममेकर्स बनू शकतात, कलाकार बनू शकतात, तंत्रज्ञ बनू शकतात. त्यासाठी त्यांच्या कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. अशा विविध गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी आणि काही अंशी देण्यासाठी आम्ही काही कलाकार मंडळी सज्ज आहोत आणि यंदाच्या नाफाच्या शुभारंभाची वाट पाहतो आहोत. लवकरच भेटणार आहोत. धन्यवाद. नमस्कार. नाफा 2025 ला मला यावर्षी अटेंड करता येणार आहे, याचा मला मनापासून आनंद आहे. अभिजित घोलप आणि त्यांच्या टीमनी नॉर्थ अमेरिकेत इतकी सगळी मंडळी आणि मेंबरशिप्स घेतलेल्या आहेत आणि त्या प्रत्येकामध्ये काही क्रिएटर्स आहेत, काही अप्रिशिएटर्स आहेत आणि त्या सगळ्यांना भेटण्यासाठी मी मनापासून उत्सुक आहे. त्यांच्या एका पॉडकास्टचा देखील मी भाग होतो काही दिवसांपूर्वी आणि तेव्हा खूप एन्थुझियास्टिक मंडळी आणि त्यांनी विचारलेले प्रश्न यांनी मला खूप बरं वाटलं होतं. आपल्याकडे मराठी सिनेमा, मराठी नाटक महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिय आहे, पण आपलीच मंडळी तिथं असणारी आपल्या सिनेमाला किंवा आपल्या कामाला तिथं कसे रिॲक्ट होतात हे पाहण्याची मला खरंच मनापासून उत्सुकता आहे. माझ्या आजवरच्या केलेल्या कामाचा कामाची एक वेगळी रिॲक्शन तिथून मला मिळेल असं मला वाटतं. आणि मी सुद्धा एका मास्टर क्लासचा भाग तिथे होणार आहे आणि नाफाच्या ह्या सगळ्या मेंबर्समध्ये जी मंडळी क्रिएटर्स आहेत त्यांना भेटण्याची मला विशेष करून खूप इच्छा आहे. याचं कारण असं की काहीतरी क्रॉसओव्हर, काहीतरी इथल्या मातीतलं पण ग्लोबली सांगता येईल अशी गोष्ट त्यांच्याकडनं यावी आणि त्याचा मी भाग व्हावा असं देखील मला मनापासून वाटतं. कुठल्याही नटाला आपलं क्षेत्र किंवा आपले फॅन्स अधिकाधिक वाढावेत असं वाटतं. माझ्या दृष्टीने थोडासा स्वार्थी असेल विचार, पण असे नवीन प्रेक्षक मला पुन्हा एकदा मिळावेत. त्यांच्या उपयोगाचं मी काहीतरी म्हणावं, त्यांनी माझा उपयोग करून घ्यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि नाफाच्या पूर्ण टीमला आणि अभिजित घोलप यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. भेटूया. थँक्यू. हॅलो, नमस्कार. मी अभिजित घोलप. नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन म्हणजेच नाफा याचा मी संस्थापक. नाफा संस्था चालू करण्याच्या आधी मला मराठी चित्रपट निर्मितीचा जो अनुभव होता, कारण की माझा पहिला चित्रपट देऊळ हा जेव्हा मी इथे निर्मित केला त्याला बॉक्स ऑफिसवरती तर त्याला खूपच चांगला रिस्पॉन्स मिळाला, पण त्याचबरोबरीने 3 नॅशनल अवॉर्ड्स ह्या चित्रपटाला मिळाले आणि त्यातलं सुवर्णकमळ अवॉर्ड की जे बेस्ट फिल्मला दिलं जातं ते या चित्रपटाच्या निमित्ताने मला माझ्या पदार्पणातच मिळालं असल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला जे एक 40 वर्षानंतर हे अवॉर्ड जेव्हा परत मिळालं तेव्हा त्याचा भाग एक मी होतो, त्याचं एक कायमच अप्रूप मला राहिलं.
तेव्हाच मी ठरवलं होतं की आपल्याला काहीतरी याच्यात करायला पाहिजे. त्यामुळे अमेरिकन मराठी असं आता सिच्युएशन असताना अमेरिकेतल्या मराठी माणसांसाठी आपण एक प्लॅटफॉर्म चालू करावा आणि त्यांना फिल्म प्रोडक्शन्स, फिल्म डिस्ट्रीब्युशन आणि फिल्म सेलिब्रेशन म्हणजे फिल्म फेस्टिवल याचा एक उपयोग करून द्यावा. त्यासाठीच ह्या प्लॅटफॉर्मची म्हणजे नाफाची सुरुवात करण्यात आली. ह्या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने आम्ही मागच्या वर्षी नाफाचा पहिला मराठी चित्रपट महोत्सव हा कॅलिफोर्नियामध्ये साजरा केला आणि ह्या चित्रपट महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट महोत्सव सोल्ड आउट इव्हेंट होता. याला भारतातनं 12 सेलिब्रिटीज आले होते आणि ह्या चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने मराठी चित्रपटांच्या जे डिस्कशन्स तिथे खूप चांगल्या पद्धतीने झाली. ह्या वर्षी आम्ही परत ह्या जुलैमध्ये 2025ला मराठी चित्रपट महोत्सव करत आहोत. त्या मराठी चित्रपट महोत्सवामध्ये आम्ही मराठी फिल्मचं प्रीमियर, त्याचबरोबरीने काही मास्टर क्लासेस, मीट अँड ग्रीट ॲज वेल ॲज काही वर्कशॉप्स तिकडे कंडक्ट करणार आहोत. मराठी चित्रपटासाठी जर बाजारपेठ आपल्याला उपलब्ध करून द्यायची असेल तर अमेरिका ही ती बाजारपेठ होऊ शकते. कारण की जसे साऊथ इंडियन किंवा हिंदी चित्रपटांना भारताबाहेर त्यांचे रेव्हेन्यूज खूप चांगले मिळतात, तशाच पद्धतीने मराठीला पण अशा पद्धतीची बाजारपेठ नाही ओके मराठी चित्रपटाला भारताबाहेर एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नाफाची एक धडपड आहे आणि अमेरिका आणि कॅनडा ह्या ठिकाणी अशा पद्धतीची बाजारपेठ आपण उपलब्ध करून दिली तर मराठी चित्रपट निर्मात्यांना याच्यातनं नक्की फायदा होणार आहे. कारण की आत्तापर्यंत मराठी चित्रपट हे जेव्हा भारतात किंवा महाराष्ट्रात प्रदर्शित होतात आणि जेव्हा भारताबाहेर ते प्रदर्शित होतात त्यावेळेला ते फक्त पोटीच फक्त ते प्रदर्शित होतात. तर त्याच्याऐवजी जर अशा पद्धतीचे प्लॅटफॉर्म, नाफासारखे प्लॅटफॉर्म हे नुसते अमेरिकेत नाही तर बाकीच्या देशांमध्ये जर झाले तर मराठी निर्मात्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबरीने आपण अमेरिकेमधले जे काही टॅलेंटेड आर्टिस्ट आहेत किंवा काही डायरेक्टर्स आहेत किंवा तिथले सिनेमॅटोग्राफर आहेत त्यांच्या मदतीने अमेरिकेतलेच मराठी चित्रपट म्हणजे मराठी चित्रपट मेड इन अमेरिका असे आपण तयार करणार आहोत. आम्ही त्यातले काही शॉर्ट फिल्म्स मागच्या वर्षी तयार केल्या, ह्यावर्षी पण काही शॉर्ट फिल्म आम्ही तयार करतो आहोत आणि आता फुल लेंथ मराठी फीचर फिल्म आम्ही लवकरच चालू करतो आहोत की जे आपल्याला सगळ्या देशभर, सगळ्या जगभर दाखवता येतील. नाफाचं रेडिओ स्टेशन पण आम्ही चालू केलेलं आहे मराठीमध्ये की जेणेकरून आपल्याला प्रमोशन्स करणं सोपं जातं आणि त्यामुळे गेले 8 महिन्यापासून आम्ही दर महिन्याला एक असा चित्रपट तिकडे रिलीज करतो आहोत. नुकताच आम्ही गुलकंद चित्रपट रिलीज केला, त्याच्याआधी संगीत मानापमान केला, स्थळ केला, पाणी चित्रपट रिलीज केला. तर अशा पद्धतीचे मिनिंगफुल चित्रपट आम्ही अमेरिकेत रिलीज करतो, तिथल्या मेनस्ट्रीम थिएटर्समध्ये ते आम्ही रिलीज करतो आणि त्याच्यामुळे लोकांना आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघणं आता शक्य होणार आहे, शक्य झालेलं आहे. आणि अशा पद्धतीचे ॲडव्हान्टेजेस आपण जेव्हा आणून देतो आहोत त्यावेळेला चित्रपटांना एक चांगला प्लॅटफॉर्म आपण तिकडे अवेलेबल करून देतो आहोत. ह्या वर्षी 25, 26, 27 जुलैला नाफाचा दुसरा मराठी चित्रपट महोत्सव होतो आहे आणि ह्या चित्रपट महोत्सवासाठी सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, डॉक्टर मोहन आगाशे, मधुर भांडारकर, अवधूत गुप्ते, त्याचबरोबरीने महेश कोठारे, आदिनाथ कोठारे आणि वैदेही परशुरामी हे तिकडे येत आहेत आणि तिथल्या महाराष्ट्राला, तिथल्या मराठी लोकांना ते इंटरॅक्ट करतील, त्यांच्याशी ते वेळ स्पेंड करतील आणि अशा कल्चरल देवाणघेवीतनं आपल्याला बऱ्यापैकी मराठी चित्रपटांना पुढच्या काळासाठी एक चांगली वाटचाल निर्माण करू देण्याचं आपला एक रस्ता पण तयार करतो, एक रोडमॅप आपण त्यांना प्रोव्हाइड करून देतो आहोत. तर अशा पद्धतीच्या गोष्टींसाठी नाफा कायमच सक्रिय आहे आणि अशा नाफाच्या प्लॅटफॉर्मवरती साधारणतः आता 3-1 हजार आमचे मेंबर्स आहेत. त्याला 1.5 ते 2 लाखापेक्षा जास्त मराठी भाषिकांपर्यंत आम्ही पोहोचतो आहोत आणि अमेरिकेमध्ये साधारणतः 5 लाखापर्यंत मराठी लोक आहेत. तर अशा पद्धतीची एक नवीन अपॉर्च्युनिटी ही सगळ्या मराठी चित्रपटांना येते आहे. त्यामुळे जसं मराठी चित्रपटाची सुरुवात किंवा चित्रपटसृष्टीची सुरुवात हे 1913मध्ये दादासाहेब फाळकेंनी मराठी चित्रपटांनी केली, तशाच पद्धतीची चित्रपटसृष्टी आता अमेरिकेत स्थापन व्हावी आणि हॉलिवूडसारखीच ती मराठी चित्रपटसृष्टी पण खूप गाजावी असा एक आमचा उपक्रम आहे आणि आमची एक इच्छा आहे आणि त्या इच्छेसाठी महाराष्ट्र टाइम्सकडनं नेहमीच सपोर्ट मिळाला आहे. मागच्या वर्षी पण महाराष्ट्र टाइम्सनी नाफाच्या फिल्म फेस्टिवलची खूप चांगलं कव्हरेज केलं होतं
आणि यावर्षी पण महाराष्ट्र टाइम्सकडनं नाफासाठी खूप सक्रिय सहभाग मिळतो आहे, त्याबद्दल मनापासून